हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. परवा मी बाजारात गेलो होतो. मला एकदम मस्त ताजे मशरूम्स दिसले. मला ते राहवलं नाही. मी घरी आणले आणि म्हटलं सूप करूया आपण त्याचं. तर सूप करत असताना आमच्याकडे एक पाहुणे आले, जरा वयस्कर गृहस्थ होते. मी त्यांना विचारलं काय पिणार का मस्त गरमागरम ताजं मशरूमचं सूप. तेव्हा ते जरा माझ्यावरती खेकसले. म्हणजे जरा त्यांना राग आला की तुम्ही असं काय मशरूम्सचं वगैरे काय काय बनवता. इनफॅक्ट ते म्हणाले की मी असं कधी ट्राय केलेलं नाही आणि मला ते आवडत पण नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही पिऊन तर बघा, मग तुम्ही ठरवा की तुम्हाला ते आवडतं की नाही आवडतं. पण माझ्या एक असं लक्षात आलं की मशरूम्स बद्दल बरेच गैरसमज आहेत. जसे त्यांच्यामध्ये आहेत तसे तुम्हालाही थोडीशी शंका असेल की मशरूम्स म्हणजे नक्की काय. तर हीच गैरसमज आपल्याला आज दूर करायची आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. आज मी तुम्हाला करून दाखवतोय पॉट राईस. चायनीज पद्धतीचा हा राईस आहे. तुम्हाला कधी चायनीज रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात तर मेनूमध्ये हा हमखास पॉट राईस आयटम सापडतो आणि तो आज घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याकरता काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. लाल तांदूळ, तसंच शिताके मशरूम, ॲबेलॉन, वुडियर, व्हाईट फंगस. ही 4 मशरूम्स आता आपण या रेसिपी करता वापरणार आहेत. ही जी दुसरी 4 मशरूम्स आहेत ती आपण पुढच्या रेसिपी करता वापरणार आहे, पण त्याची नावं सांगून ठेवतो. ब्लॅक ट्रम्पेट, येल्लो बॉलेट, शांत्रेल आणि पोर्चिनी या टाईपचे मशरूम्स आहेत. हे आपण नंतरच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. पॉट राईससाठी आपल्याला लागणार आहे तसंच चक्रीफूल किंवा स्टार एनिस, नंतर बारीक चिरलेली लसूण, दालचिनी, मीठ, मिरपूड आणि स्टॉक. आणि आपण घेतलंय थोडंसं तेल. पॅनमध्ये आपण तेल घातलेलं आहे कारण तेल आपल्याला राईस शिजवायला लागणार आहे. आत्ता आपण राईस करता जे मशरूम्स वापरणार आहे ते आहेत शिताके, नंतर ॲबेलॉन, तसंच वुडियर आणि व्हाईट फंगस. आता हे जे 4 मशरूम्स आहेत हे सगळे हे 3 मशरूम्स आता सुकवलेल्या स्थितीत आहेत. आपल्याला ते आता भिजवायचे आहेत. भिजल्यानंतर तुम्ही त्याची टेक्स्चर त्याचं बघितलं तर कम्प्लिटली वेगळं होईल. आता हे जे मशरूम्स आहेत 3 मशरूम्स ते आपण भिजवायला ठेवूया. इकडे शिताके मी भिजत ठेवतो. आणि जसं सांगतो की एक प्रकारचे फंगस आहेत त्यामुळे त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत लोकांमध्ये, पण हे अतिशय एडिबल मशरूम्स आहेत. मशरूम्स तसेही खूप पौष्टिक असतात प्रकृतीकरता आणि आपल्या स्वास्थ्याकरता. त्यामुळे तुम्ही हे मशरूम्स अगदी निश्चिंतपणे खाऊ शकता. तसंच काही मशरूम्स असतात पॉयझनस मशरूम्स, विषारी असू शकतात, पण ते बाजारात मिळत नाहीत. आणि आपल्याकडे जे बटन मशरूम्स मिळतात ते तर तुम्ही हमखास वापरू शकता, या राईसमध्ये सुद्धा वापरू शकता. पण आपण ते नेहमीच आपल्या रेसिपीजमधनं मी दाखवत असतो म्हणून आत्ता हे मुद्दाम ते वापरत नाही, कारण आपल्याला या मशरूम्सची चव घ्यायची आहे. आता हे 4ही टाईपचे जे मशरूम्स आहेत ते इंडस्ट्रियल किचन्समध्ये, म्हणजे खास करून आम्हाला रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये जे लोक सप्लाय करतात, वेंडर्स, ते त्यांच्याकडे हे उपलब्ध असतात. तुम्हाला रेग्युलर मार्केटमध्ये तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला हे मशरूम सापडणार नाहीत, कारण तुम्हाला हे म्हणजे लोकांना फारशी याची माहिती नाही आहे. त्यामुळे लोक विकत घेतील की नाही, म्हणजे मार्केट डिमांड त्याला अजून आलेली नाही आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे राईस बनवायला. राईस बनवण्याकरता आधी दालचिनी आणि चक्रीफूल मी थोडंसं कुटून घेतो. कुटण्याकरता हे थोडेसे भाजलेले आहेत. नुसती थोडीशी पावडर करून घ्यायची आपल्याला. तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये घालूया आता हा मसाला. हा मसाला आता आपण तेलामध्ये थोडासा परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली लसूण. थोडीशी घालायची, खूप नाही, 1 टीस्पून. लसणीचा फार फ्लेवर नको आहे आपल्याला. लसूण आपण परतून घेऊया. तोपर्यंत इकडे जे शिताके मशरूम्स मी भिजत ठेवलेत ते तुमच्या लक्षात आलं असेल आता एकदम सॉफ्ट झालेले आहेत. ते स्लाइस करून घेऊया. लसूण आता चांगली परतून झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये हे मशरूम्स घालू. आता आपण फक्त ह्याच्यामध्ये शिताके घातलेले आहेत. शिताके आणि हे जे वुडियर मशरूम्स आहेत आपण तेच फक्त आता वापरणार आहोत. व्हाईट फंगस आपण नंतर घालणार आहे आणि ॲबेलॉन आपण राईस शिजताना घालणार आहे. सो खूप छान फ्लेवर्स सुटलेत आता या मशरूम्सच्यामुळे. मशरूम्स आपले आता सॉटे करून झालेले आहेत. याच्यामध्ये घालूया आपण स्टॉक. ओके, स्टॉकला आपण उकळी देऊया. त्याच्यामध्ये आपल्याला नंतर घालायचं मीठ आणि मिरपूड. स्टॉक उकळला की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आहे. तांदूळ मी भिजवलेला आहे. एक 15-20 मिनिटं आपण भिजत ठेवायचा. तोपर्यंत ॲबेलॉन मशरूम सुद्धा मी स्लाइस करून घेतो. जसं हे फंगस बद्दल बोललो तुम्हाला, एकदम फुलासारखं फुलतं. कोणी म्हणणारच नाही की हे मशरूम्स आहेत, पण हे आपल्याला गार्निश करता ठेवायचं. आणि ॲबेलॉन
ते पण मी नुसते स्लाइस मारून घेतोय. फर्स्ट क्लास. पाणी उकळतंय, त्याच्यामध्ये आपण घालूया आता मीठ. आणि चवीला थोडीशी मिरपूड. स्टॉक उकळला की आपण हा तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करू. पाण्याला आता उकळी आलेली आहे, आपण हा तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करू. ही भात शिजवण्याची ॲब्झॉर्प्शन पद्धतीची मेथड आहे. आपण पाण्यामध्ये तो फुलून द्यायचा आहे. त्याला जरा उकळी आली की मग आपण त्याच्यावरती कव्हर करून टाकू आणि लिड ठेवून हे झाकण ठेवून तो भात शिजवायला ठेवूया. त्याच्या आधी आपल्याला हे ॲबलॉन मशरूम्स घालायचे आहेत. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण मशरूम्स विकत घेतो तेव्हा त्याच्या सुके मशरूम्स जे असतात त्याच्यावरती खूप माती असते, त्यामुळे ते धुवून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, न्यूट्रिशनली खूप व्हॅल्युएबल असे हे मशरूम्स आहेत. आता मात्र हे पॉट राईससाठी जो तांदूळ आपण शिजायला ठेवलेला आहे त्या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. त्याचा फ्लेवर, त्यांचा रंगसुद्धा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय रस्टिक असा हा कलर दिसतोय. ह्याच्यावरती आता पाणी उकळलं, आपण ह्याच्यावरती ते ॲबलॉन जे मगाशी कापून ठेवले ते मशरूम्स आपण घालूया. हे जे शांतरेल आहे किंवा पोचिनी आहे जे आपण पुढच्या रेसिपीमध्ये वापरणार आहे ते याच्यामध्ये वापरून चालणार नाही, कारण आपल्याला परफेक्ट ती चव मिळणार नाही. पण आपले बटन मशरूम्स आहेत ते युनिव्हर्सल आहेत, ते तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरू शकता. सो हा फरक आहे. राईस आता चांगला शिजतोय, पाणी त्या राईसमध्ये चांगलं ॲब्झॉर्ब होत आहे. राईसचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा अतिशय मस्त असा राहणार आहे. थोडासा हलकासा असा थोडा चिकट होईल हा राईस, पण फ्राईड राईस करता हा अतिशय मस्त असा तांदूळ आहे. आपल्याला याच्यामध्ये आता फक्त थोडीशी मी दालचिनी घालतो आणि एक चक्री फूल जे आहे ते घालतो याच्यामध्ये, एक ॲडिशनल फ्लेवर करता. आणि आता झाकण लावून ते कुक करायला ठेवतो. एक 10 मिनिटात मला असं वाटतं हा राईस मस्त शिजेल. तुम्हाला हा राईस जर का आज बनवायचा असेल तर तुम्ही रेग्युलर बटन मशरूम्स वापरून हा राईस बनवू शकता. अगदी तितकाच उत्तम बनेल, कारण हे मशरूम्स साहजिक आहे तुम्हाला सगळ्या दुकानात मिळणार नाही किंवा सगळीकडे मिळणार नाही. सो बटन मशरूम्स वापरा आणि हा राईस मस्त बनवा. राईस आता शिजतोय, एक 5 मिनिटात हा राईस आता चांगला शिजेल. वाव, राईस मस्त शिजलेला आहे. 5 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ लागला, 7 मिनिटात आपला हा राईस शिजला. आणि असं ॲज अ सेट की थोडासा तो त्याची शीतं फार जाडी असल्यामुळे तो रेग्युलर आपल्या बासमतीसारखा दिसत नाही, पण टेस्ट एकदम ऑसम असते. आता आपल्याला सर्व करायचं आहे या पॉट राईसमध्ये. पॉट राईस आहे म्हणून ह्या पॉटमध्ये आपण ते सर्व करूया. थोडासा हा चिकट राईस होतो कारण त्याचं वैशिष्ट्य आहे ते खूपच छान त्याचा फ्लेवर्स सुटलेले आहेत. एक मशरूमचा फ्लेवर आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतोय. आणि हे गार्निश ॲज अ सेट की आपण हा गार्निश म्हणून हे फुलं ठेवूया मशरूम्सची. वाव, ब्युटिफुल, मस्त, रुचकर, चविष्ट मशरूम पॉट राईस आपला तयार झालेला आहे. आणि तो वाढायला मी तयार आहे, पण तुम्हाला तो बनवण्याकरता याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. पॉट राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल तांदूळ, शिताके मशरूम्स, ॲबेलॉन मशरूम्स, कोडियर मशरूम्स, व्हाईट फंगस मशरूम्स, चक्रीफूल, लसूण, दालचिनी, मीठ, मिरपूड, वेज स्टॉक आणि तेल. कृती: दालचिनी आणि चक्रीफूल भाजून ते ठेचून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हा ठेचलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण, शिताके आणि कुडियर मशरूमचे तुकडे घालावेत. या मिश्रणामध्ये वेज स्टॉक, मीठ, मिरपूड, लाल तांदूळ, ॲबेलॉन मशरूमचे तुकडे आणि दालचिनी घालून भात वाफवून घ्यावा. भात शिजताना वरून व्हाईट फंगस मशरूमचे तुकडे घालावेत आणि डिश सर्व्ह करावी.